संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज परभणीतील सेलू बंदची हाक. धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून सेलू बंदची हाक. चंद्रपुरात महावितरण आणि पोलीस विभागात वाद. थकीत वीज बिलामुळे महावितरणकडून पोलिसांची वीज कापली. वीज कापल्यामुळे पोलिसांनी महावितरण अधिकाऱ्यांचे चलान कापले. किरीट सोमय्या यांची नाशिक कृषी अधिकारी कार्यालयात आणि पोलीस ठाण्याला भेट. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत 181 बोगस बांगलादेशी लाभार्थी असल्याचा ग्रामस्थांचा आरोप, तर तहसीलदारांकडून तक्रार देण्याचं मान्य. मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या पतीनं केईएम रुग्णालयाच्या वसतिगृहाचं गेट तोडून थेट आतमध्ये गाडी घातली. डॉक्टरचा पती ड्रिंक अँड ड्राईव्ह असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट. गोंदिया जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थेनं 2 वर्षांपासून ठेवीदारांचे पैसे अडकवले. ठेवीदारांचे पैसे परत न केल्यानं कंटाळून महिलांकडून मनोहर सागरात आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यानं मोठा अनर्थ टळला. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही आगारांमध्ये महिला सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याची ठाकरे गटाची मागणी. पुण्याच्या स्वारगेट येथील घटनेनंतर जिल्ह्यात कुठल्याही उपाययोजना नाही. सोलापूरमधील वाशिंबे गाव ते वाशिंबे चौफुला रस्ता डांबरीकरणाचं काम रखडलं. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाडी महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. महामार्गाची दुरवस्था झाल्याची TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. अमळनेर येथील वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी सर्वधर्मीय सर्वपक्षीयांचा प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. अमळनेर शहरासह वेगवेगळ्या तालुक्यांमधील नागरिकांचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षकांना निवेदन. नंदुरबार शहरात राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीनं मदरशा विरोधात मोर्चा काढण्यात येणार. अक्कलकुवा येथील मदरशामध्ये 2 यमन नागरिक राहत असल्याचं समोर आल्यानंतर चौकशी करण्याची मागणी. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानामध्ये नोंदवली जाणारी वाढ कायम. पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढल्यानं फळबागांना फटका बसण्याची शक्यता. केळी आणि पपई वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्लास्टिक पेपर आणि गोण्यांचा वापर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कोथिंबिरीची आवक. उन्हाळा सुरू झाल्यानंतरही 10 रुपये किलोचा दर मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील म्हसाळे शिवारातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर ऊर्जा निर्मिती कंपनीनं प्लांट उभारला. दरम्यान जमीन स्वस्तची असल्याचा शेतकऱ्यांचा दावा, तर जागा अतिक्रमित असल्याचा प्रशासनाचा दावा. धुळे तालुका खरेदी विक्री सोसायटीकडे 1,01,643 रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी. महापालिकेच्या पथकानं कार्यालय सील केलं. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वतीनं 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर करण्यात आलेल्या 40,68,00,000च्या बजेटमध्ये आरोग्यावर विशेष लक्ष देण्यासाठी तरतुदी. मालमत्ता कर भरण्यासाठी नवी मुंबई पालिकेकडून भारत बिल पेमेंट सिस्टीम प्रणाली सुरू. नागरिकांना ऑनलाईन कर भरणं होणार सुलभ. नवी मुंबईत 3.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता. केडीएमसीच्या आरोग्य विभागात भरती करताना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप, तर पालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नींची केली MD पॅथॉलॉजी पदावर नियुक्ती. केवळ 6 महिन्यांच्या अनुभवावर नियुक्ती केल्यानं प्रश्नचिन्ह. राज्य परिवहन विभागाचा 2019च्या पूर्वीचा वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचे आदेश. पुणे एसटी विभागातील 650 बसेसना नवीन नंबर प्लेट बसवण्यात येणार. राज्यात नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी कृती गटाची स्थापना. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची विधानसभेत घोषणा. परभणीत सुरू असलेल्या मराठवाडा कृषी मेळाव्यात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान. परभणीच्या वांगी येथील रमेश देशमुख यांनी शेतामध्ये नवनवीन प्रयोग केल्यामुळे त्यांचा गौरव. जळगावात रंगभूमी कलाकारांसाठी मोफत आरोग्य शिबिर. बालरंगभूमी परिषद, जळगाव शाखा आणि गोदावरी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजन. 40 ते 50 कलाकारांनी लाभ घेतला. जळगावात जागतिक महिला दिनानिमित्त MIDC पोलीस ठाण्यात विशेष कार्यक्रम. रोडरॅक्ट क्लब आणि गोदावरी इलाइट यांच्या संयुक्त विद्यमानाने MIDC पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार. जागतिक महिला दिनानिमित्तानं भव्य कॅन्सर तपासणी शिबिर. बी फाउंडेशन आणि धुळे महानगरपालिका HCG मानवता यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजन. सर्व्हायकल कॅन्सरची लस 50 ते 55 लाख मुलींपर्यंत पोहोचवणार, तर लाडक्या बहिणींसाठी हेल्थ कार्डची नवीन योजना आणणार. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. सायबर गुन्हे रोखण्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी. सायबर गुन्ह्यातील पीडितांना तातडीनं दिलासा देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार. अपहरण झालेला हिरे व्यापारी बिबवेवाडी पोलिसांसमोर हजर. कर्जबाजारी झाल्यानं स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची हिरे व्यापाऱ्याची कबुली.
नवी मुंबईत अंमली पदार्थांचं सेवन करून व्हिडिओ पोस्ट करणं महागात पडलं. पोलिसांनी 4 तरुणांना ताब्यात घेऊन ड्रग्ज जप्त केले. 4ही तरुणांवर गुन्हे दाखल, पुढील कारवाई सुरू. पुण्याच्या सिंहगड परिसरात टोळक्याकडून दाम्पत्यावर कोयत्यानं हल्ला. सिंहगड रस्ता भागात किरकोळ वादातून मारहाण. घटनेनंतर घाबरलेल्या दाम्पत्याची सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात धाव. सांगलीच्या मिरजेत दुचाकी चोरणाऱ्या कर्नाटकमधील दोघांना अटक. महात्मा गांधी पोलिसांकडून एक महागडी दुचाकी जप्त. दोघेही विजापूर जिल्ह्यातील कोलार येथील रहिवासी. धुळे जिल्ह्यातील 18 गावातील 38 शाळांची एकत्रीकरण प्रक्रिया होणार. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी किरण कुवर माहिती तर 13 मुख्याध्यापक आणि शिक्षक देखील कमी होणार. धुळ्याच्या अनकवाडीमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गाय ठार. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, तर वन विभागानं लक्ष देण्याची मागणी. चंद्रपुरात किरकोळ वादातून केलेल्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू. टोळीनं धारदार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यात एक पोलीसही जखमी. 2 संशयित आरोपी ताब्यात, पुढील तपास सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेची आरमोरीची माजी आमदार रामकृष्ण मडावी राष्ट्रवादीत. धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नानं अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. भगवानगडाला एका जातीचं गड म्हणणं क्लेशदायक. संत एका जातीचा कसा राहू शकतो? भगवानगडाला भेट दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचे आरमोरीचे माजी आमदार रामकृष्ण मडावी राष्ट्रवादीत. धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नानं अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. ठाण्यात भैयाजी जोशींविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची स्वाक्षरी मोहीम. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे असं नाही, भैयाजी जोशींचं वक्तव्य. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध. घराचीही झाडाझडती. अनेक पुरावे हाती लागण्याची शक्यता. आरोपी दत्ता गाडे लपलेल्या गुन्हाट गावात पोलिसांकडून तपास. आरोपीनं भेट घेतलेल्या 7 व्यक्तींचा पोलिसांनी जबाब नोंदवला. आरोपी फरार झाल्यानंतर एका गॅरेजमध्ये गेला होता. पोलिसांनी 150 एकर परिसरात मोबाईलचा शोध घेतला. महेश मोतेवारकडून पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना ज्यादा पैशाचा आमिष. महेश मोतेवारचा ऑनलाईन बैठकांचा व्हिडिओ समोर. जुन्या साथीदारांसोबत मोतेवारची दौलत प्राईड नावाची नवी कंपनी. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला मुंबईत मोर्चा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चाला पाठिंबा जाहीर. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कृती समिती आझाद मैदानावर मोर्चा करणार. रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख संजय कदमांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप तर केल्यानं हकालपट्टी. शिंदेंच्या उपस्थितीत संजय कदमांचा लवकरच पक्षप्रवेश होणार. औरंगजेबच्या कबरीवर पुरातत्व खात्याकडून 6.50 लाख रुपये खर्च. शिवरायांच्या मंदिरावर वार्षिक 6,000 रुपये खर्च. सुनील घनवटांचा आरोप. औरंगजेबाची कबर जेसीबीनं खोदून काढा. महापुरुषांवर बेताल वक्तव्यानंतर उदयनराजे भोसले आक्रमक. सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक. अबू आझमी, प्रशांत कोरटकर. सोलापूरकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चाबूक मारो आंदोलन. शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. पुढील 5 वर्षात विजेचे दर 24% कमी करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. स्मार्ट मीटर लावल्यावर वीज बिलावर दिवसा 10% सूट देण्याचीही घोषणा. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना मरणोत्तर भारतरत्न द्या. सुधीर मुनगंटीवारांची सभागृहात मागणी. केंद्राकडे शिफारस करण्याची राज्य सरकारला विनंती. एकाही लाडक्या बहिणीचं अनुदान बंद करायचं नाही. सोमवारी बजेट मांडताना घोटाळा होणार नाही याची काळजी घ्या. जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला. श्रीमंत महिलेने पैसे घेतले तर ते बंद करायचं नाही का? मुनगंटीवारांचा सवाल. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्र हप्ता जमा होण्यास सुरुवात. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांच्या हप्त्याचं काय? निवडणुकीआधी अटी शर्ती नव्हत्या. मतांसाठी सरकारनं हे पाप केलंय. नाना पटोलेंची टीका.